हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपला मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप खास राहणार आहे, ज्याच्यात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पेपर 1चे 100% शुअर टॉपिक्सची लिस्ट. फक्त हेच टॉपिक करा आणि पेपर 1मध्ये 70+ मार्क्स मिळवा. ठीक आहे. तर आज हे खूप PYQ ॲनालिसिस करून मी तुमच्यासाठी लिस्ट आणलेली आहे की कोणचे असे टॉपिक्स आहे ज्याच्यातनं दरवेळेस प्रश्न विचारला जातो आणि आपल्या प्रिपरेशन करत असताना तुम्ही सर्वात पहिले या टॉपिक्सला प्राथमिकता द्यावं. युनिट वाईज सर्व काही तुम्हाला सांगणार आहे मी. तर चला सुरू करूया. आपला पेपर 1 जो आहे तो 2 भागांमध्ये डिवाईड आहे. पेपर 1 आहे तो दॅट इज डिवायडेड इन 2 पार्ट्स. एक तर आहे थ्योरॉटिकल, ज्याच्यात तुमचं टीचिंग रिसर्च वगैरे येतं, आणि एक आहे प्रॅक्टिकल, ज्याच्यात मॅथ्स, DI वगैरे, लॉजिकल रिजनिंग, हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ते येतात. तर आपण काय करा की हेही आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे थोडं जास्ती महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याचं जी इम्पॉर्टन्स आहे हे थोडंसं जास्ती आहे, कारण काय इथून आपण शुअर शॉट मिळवू शकतो मार्क. ठीक आहे. चला सुरू करूया आपण एक एक करून युनिट वाईज. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की यू आर लेफ्ट विथ ओनली 103 दिवस. ठीक आहे. चला. सो फर्स्ट युनिट इज टीचिंग ॲप्टिट्यूड. शिक्षण योग्यता जी आहे हे आपण याच्यात पाहू. शिक्षण योग्यतामध्ये तुम्हाला लेवल्स ऑफ टीचिंग व्यवस्थित करायची आहे. नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग, म्हणजे अध्यापनावर प्रभावित करणारे जे घटक असतात याला आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. आता जर इथे लर्निंग आलं तर टेन्शन नाही घ्यायचं, ते आपल्याला स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करून उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आणि टीचिंगवरती क्वेश्चन जे आहे ते कधीही कठीण नाही विचारले जात, ते नेहमी कॉमन सेन्स बेस्ड, त्यावेळी तुमचं किती माइंड काम करतं याच्या आधारितवर टीचिंगवरून तुम्ही चांगला स्कोर घेऊ शकता. ठीक आहे. तर फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग काय आहे, नंतर टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकनचे प्रकार काय आहे, जसं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, समिटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, वेगळे मूल्यांकनच्या पद्धती आहे, ते याचं आपल्याला लक्ष ठेवायचं. मग स्वयं तर नेहमी विचारला जाणारा टॉपिक आहे. याचा फुल फॉर्म, याचे कोऑर्डिनेटर्स, आणि याच्यासोबतच जो इथे मी लिहायला विसरलो, स्वयंप्रभा आणि मॉक, याचे आयडिया असलं आपल्याला गरजेचं आहे. काही छोटासाच टॉपिक आहे स्वयं म्हणजे काय आहे हे जास्ती माहीत. मग टीचिंग मेथड म्हणजे शिकवण्याच्या जी पद्धती आहे हे आपल्याला लक्षात असल्या पाहिजे, कारण उदाहरण देऊन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या पद्धत आहे. ठीक आहे. तर हे तर आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट 1चं होतं. ठीक आहे. चला आता आपण सेकंड युनिटवर आलो आहे, दॅट इज रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन योग्यता. ही पण खूप स्कोरिंग युनिट आहे. याच्यात तुम्हाला सर्वात पहिले तर संशोधनाचे जितके पण संशोधनाचे प्रकार आहे, ज्याच्यात फंडामेंटल रिसर्च म्हणा, अप्लाइड रिसर्च म्हणा, याच्या सगळ्या रिसर्चचे बेसिक डेफिनेशन्स आणि याचे विशिष्टता, कधी ही रिसर्च वापरल्या जाते. मग कदाचित तुम्हाला 2 संशोधनामध्ये फरकही माहीत असला पाहिजे, कारण असाही आजकाल फिरवण्याचा हे आहे, ट्रेंड आहे, तर ते असेही फिरवू शकतात की 2 संशोधनामध्ये फरक काय आहे व ते हे आपल्याला फरक माहिती असलं तर आपण कसं की शुअर शॉर्ट क्वेश्चनला आन्सरला निवडू शकतो. जर फरकच नाही माहीत तर आपण कन्फ्यूज होऊन जातो ना. म्हणून फरक ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. संशोधनाचे प्रकार आपण सगळे लक्षात ठेवा. त्याच्यात आपल्या खास करून हे जी मी इथे पेननी लिहितो आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि हे काय म्हणतात त्याला ॲक्शन रिसर्च, अप्लाइड रिसर्च, हे जे आहे ॲक्शन फंडामेंटल रिसर्च, याचे आपल्याला बेसिक जाणीव असणं गरजेचं आहे. हे फार डिटेलमध्ये वाचायचं कधीही अभ्यास करताना. एक्सपेरिमेंटल, अप्लाइड, ॲक्शन रिसर्च जे आहे हे डिटेलमध्ये स्टडी करायचं. मग रिसर्च प्रोसेस म्हणजे रिसर्चवर ची जी प्रक्रिया आहे त्याचे प्रत्येक टप्प्याची आपली डिटेलमध्ये माहिती असली पाहिजे. जितके पण टप्पे आहे रिसर्चमध्ये, ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम्स रिकग्निशनपासनं रिपोर्ट रायटिंगपर्यंतचे जितके पण स्टेप्स आहे याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असलं पाहिजे. नंतर येतं मेथड्स ऑफ सॅम्पलिंग म्हणजे नमुना आणि त्याचे प्रकार जे असतात, सॅम्पलिंग काय आहे, सॅम्पल फ्रेम काय आहे,
पॉप्युलेशन काय असतं. तर हे असं छोटे छोटे प्रश्न बनतात. मग कोणचं रँडम आहे, कोणचं नॉन रँडम सॅम्पलिंग आहे, हे तुम्हाला ओळखायला विचारलं जाऊ शकतं. किंवा उदाहरण देऊन तेच की कोणती पद्धतची सॅम्पलिंग टेक्निक इथे वापरल्या गेली आहे हे तुम्ही ओळखा. ते असे प्रश्न म्हणतात. मग रिसर्च डिझाईनसुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे एक रिसर्च डिझाईन बेसिकली की ब्लूप्रिंट, संशोधन करताना तुम्ही कसं करणार आहे याच्यासाठी जो रिसर्च डिझाईन आपण बनवतो दॅट इज याचे विशिष्टता आणि याचे प्रकार जे आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च म्हणजे रिसर्च संबंधी जे विशिष्टता आहे, जसं टाईम कन्झ्युमिंग असते, मनी कॉस्टली असते. मग त्याच्यानंतर जसं रिलायबल, व्हॅलिडिटी वगैरे हे सगळे गोष्टी जे आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता आपण चालू रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. इथे तुम्हाला एक गद्यांश देऊन देतील, त्याच्यातलं वाचून तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. तर याच्यात तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा या 4 गोष्टींचा लक्ष ठेवा. म्हणजे अशा टाईपचे जे हे आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की इकॉनॉमिक सध्या काही करंट ट्रेंड सुरू आहे ना, त्याच्या बेसिस काय सुरू आहे याच्या बेसिसवर एक गद्यांश येऊ शकतो. आर्थिक बेसिसवर किंवा एन्व्हायरमेंटल रिलेटेड, पर्यावरणाशी संबंधित विचारला जातो. किंवा जर यांचं एकदमच डोकं हललेलं असलं तर हे काय करतील, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक एखादा पॅसेज जुन्या काळाचा गोष्टीच्या फॉर्ममध्ये देऊन देतील आणि मग आपल्याला प्रश्न विचारतील. आणि सोसायटल म्हणजे सामाजिक लाभ काही असेल तर त्याच्या टाईपचाही पॅसेज तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता येऊ आपण संप्रेषणाकडे, कम्युनिकेशन. ठीक आहे. तर कम्युनिकेशनमध्ये सर्वात पहिले तर तुम्हाला टाईप्स ऑफ कम्युनिकेशनची जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणजे किती प्रकारचे कम्युनिकेशन आहे, फॉर्मल, इनफॉर्मल, नंतर इंटरपर्सनल झालं, मास कम्युनिकेशन झालं, क्लासरूम कम्युनिकेशन झालं. तर या क्लासरूम कम्युनिकेशन हे इम्पॉर्टंट आहे. इथे काय नॉर्मल की स्टुडंट वगैरे कसा कम्युनिकेट करतो हे सगळं, क्लासरूममध्ये कम्युनिकेशन कसं चालतं, कसं त्याला इफेक्टिव्ह बनवल्या जाऊ शकतं, हे सगळ्या गोष्टी जे आहे हे क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये विचारल्या जातात. नंतर येतं बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन. बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन ही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात संप्रेषण करताना काय अडचणी येतात, बॅरियर्स येतात, तर त्याच्या अटाया येतात, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल जॉग्राफिकल बॅरियर झालं किंवा फिजिकल बॅरियर झालं. आता जसं मला सांगता तुम्हाला खोकला आला तर हे काय फिजिकल बॅरियर आहे ना. मग सिमेंटिक बॅरियर जे आहे, जेव्हा समोरचा तुमच्या मेसेजचा भलताच अर्थ काढतो तर दॅट इज कॉल्ड सिमेंटिक बॅरियर. ठीक आहे. मग फंक्शन्स ऑफ कम्युनिकेशनचे कार्य काय आहे आणि कम्युनिकेशनचे विशिष्टता काय आहे. कम्युनिकेशनमधनं जर पेपर आला, क्वेश्चनमध्ये आला, पेपरमध्ये येईलच, 100% येतील याच टॉपिक्समधले. पण याच्यात जे आहे तुम्हाला कॉमन सेन्स लावून जे आहे ते उत्तर काढता येतं. ठीक आहे. जर संकल्पना माहीत आहे तर तुम्ही सहज 10-20 सेकंदातच त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता हे जे मी टॉपिक सांगून राहिलो याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की फक्त हेच याच्या भरोश्यावर होऊन राहा, याला प्राथमिकता द्या. पण याचा अर्थ जे इथे मेन्शन नाही आहे तुमच्या सिलेबसमध्ये कवर केलेले आहे यांनाही तुम्हाला कवर करावं लागेल. म्हणजे ओव्हरव्ह्यू सर्व टॉपिक्सचा आपल्याला माहीत असला पाहिजे. तर मित्रांनो, हे जे आहे हे आपल्या MS सेट 2022ची पेपर 2ची फ्रेश बॅच 8 तारखेला सुरू झालेली आहे. हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. सर्व युनिट्सचे 40पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्या सरावासाठी उपलब्ध आहे, जिथून नेहमी दरवर्षी पेपरमध्ये ॲज इट इज क्वेश्चन येतात. लास्ट 10 इयर्सचे जे PYQs आहे याचेही कंप्लीट नोट्स तुम्हाला दिले जातील आणि जो कंटेंट आहे तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये दिला जाईल. तर आजच जॉईन करून घ्या. सध्या 20%चा ऑफ सुरू आहे. द फीस इज जस्ट ₹2000. बॅच जॉईन करायला तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि खाली दिलेल्या 2 नंबरला संपर्क करायचा आहे, फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर हे आपलं ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या स्टोअर सेक्शनमधनं जाऊनही आपण हा कोर्स जो आहे तो बाय करू शकता.
आता येऊ आपण मॅथमॅटिकल रिझनिंगकडे, जिथे लोकांना प्रॉब्लेम येतो. तर मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस टॉपिक जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे. नंतर टक्केवारी जी आहे, पर्सेंटेज जी आहे, यालाशी संबंधित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, इथूनही तुमचा क्वेश्चन बनतो. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट असा छोटासा, जास्ती लेंदीनी विचारणार बँकेसारखा छोटासा क्वेश्चन बनतो. मग वेन डायग्राम जे असतात ना, हे असे टाईपचे, तर हे वेन डायग्राम वेगळे, कारण मागच्याच वर्षी याच्यातनं आलेलं आहे, तर शक्यता आहे की पलीकडेही हे विचारलं जाऊ शकतं वेन डायग्राम. मग ब्लड रिलेशन, या तीनपैकी एक तर नक्कीच असतं. एक तर ब्लड रिलेशन विचारेल किंवा कोडिंग डिकोडिंग विचारेल. म्हणजे तुम्हाला हे असं वेळ ABCE A21 असा कोड दिला राहतो आणि त्याला सॉल्व करायचं. सिम्पल असतं, म्हणजे 50-60 हे कोडिंग डिकोडिंग प्रॅक्टिस कराल तर इझिली होऊन जाईल. मग रेशो अँड प्रपोशन जे आहे हेही महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यातनं आपल्याला रेशो अँड प्रपोशनमध्ये जर तुम्ही हात बसवला तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि जर पर्सेंटेजवर तुम्ही कमांड केली तर हे 2 टॉपिक्स तर तुमचे सहजच बनवून जातील. आणि नंतर रेशो अँड प्रपोशन ही आपल्याला शिकले तर स्पीड, डिस्टन्स, टाईम अँड वर्क इथेही हा कामी येतो. ठीक आहे. कोडिंग डिकोडिंगसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. जर तुम्हाला 50 सेकंदापेक्षा जास्ती याचा क्लू नाही कळला की काय आहे, तर सरळ पेपर्स हे समोर सोडून चाललं जायचं. ठीक आहे. कारण हा कधी जर कठीण विचारून घेतला तर लॉजिक जे आहे ते लावता नाही येत ऐन मुमेंटवर. ठीक आहे. तर हे टीप लक्षात ठेवायची. कुठलाही मॅथ्सचा क्वेश्चन आला किंवा रिझनिंग आलं तर याच्यात जर नाही समजून राहिलं तर त्याला 1 मिनिटापेक्षा जास्ती वेळ द्यायची गरज नाही. आता येतो लॉजिकल रिझनिंगमध्ये आपल्याला भारतीय तर्कशास्त्र जे आहे, इंडियन लॉजिक, याच्यात जितके पण टाईप्सचे प्रमाण्स आहे, जसं परसेप्शन आहे, अनुमान आहे, अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे, शब्दाप्रमाण आहे, तर या सर्व प्रमाण्स जितके पण आहे यांचे आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि थोडंसं अनुमान आणि परसेप्शनला थोडंसं माहीत कराल, बाकी तर तुम्हाला अगदी बेसिक क्वेश्चन विचारतील. आणि हे कोणी दिलं आहे, टाईप्स ऑफ प्रमाण जे आहे न्याया स्कूलनी दिलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि बाकी सिलॉगिझम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं 3 स्टेटमेंट देतात ना, ऑल BRC, मग ऑल ARC, मग सम ARB, अशा टाईपचे जे स्टेटमेंट देऊन सिलॉगिझम विचारतात, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग येतो स्क्वेअर ऑफ अपोजिशन आणि सिलॉगिझम, म्हणजे जिथे एक ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, तर हे स्क्वेअर ऑफ अपोजिशन याचीही प्रॅक्टिस आपली चांगली असली पाहिजे. या 2 टॉपिकवर जर आपली कमांड असली तर याच्यातनं आपण चांगले मार्क स्कोअर करू शकतात. मग येतं इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग. इथूनही अगदी बेसिक क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो, पण आपल्याला डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आता येऊ आपण डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला टेबल, पाय चार्ट, बार चार्ट जे आहे यांना अगदी व्यवस्थित करायचं आहे. तर तिथे तुम्हाला 4 टाईपचे DI विचारल्या जाऊ शकतात. एक तर मार्क्सवर बेस्ड किंवा पर्सेंटेजवर बेस्ड, टक्केवारीवर आधारित विचारल्या जाऊ शकतात, किंवा पाय चार्टचे DI विचारल्या जाऊ शकतात, किंवा बार चार्टचे DI ही विचारल्या जाऊ शकतात. कधी जे आहे हे तुम्हाला असं कॉम्बिनेशनही देतील. एक साईडला रेशिओ देतील, एक साईडला अशी रेशिओ देतील 2:1 आणि एका साईडला नंबर्स देतील. ठीक आहे. तर अशा वाल्या DI आजकाल नाही येत, पूर्वी यायचे, पण एक रिस्क टेन्शन नाही यावं म्हणून मी एक हिंट देऊन दिली. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्या MS सेट 2022चे पेपर 2चेही कोर्सेस आहे. जर आपण कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स आणि केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहे तर आपल्यासाठी सर्व पेपर 2चे फुल कोर्स अवेलेबल आहे. हे जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, कंप्लीट सिलेबसचे नोट्स, नंतर मॉक टेस्ट, PYQ स्पष्टीकरणसह आणि कंप्लीट पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. पेपर 2ची हीच मोठी विशेषता आहे की पेपर 2 जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे दॅट इज टोटली फ्री. फीस इज जस्ट 7,000. तर जॉईन करायला आपल्याला खाली दिलेल्या नंबरला फक्त व्हॉट्सॲपनी संपर्क करायचा आहे. आता इथे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, अगदी सिम्पल आणि स्कोरिंग युनिट. तर याच्यात तुम्हाला काय, याच्यातनं कधीही कठीण प्रश्न नाही विचारला जाणार, अगदी डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. तर ॲब्रिवेशन जे आहे हे सर्व माहीत असले पाहिजे. ॲब्रिवेशन म्हणजे फुल फॉर्म, जसं
डॉस आहे म्हणजे काय, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, तर हे तुम्हाला माहीत असले पाहिजे असे फुल फॉर्म. नंतर टाईप्स ऑफ मेमोरी, रॅम काय असते, रोम काय असते, मग रॅममध्ये प्रकार, रोममध्ये प्रकार, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग परमनंट मेमोरी, टेम्पररी मेमोरी, हे याचीही आयडिया असली पाहिजे. मग इंटरनेट, आजकाल इंटरनेट खूप ट्रेंडमध्ये आहे, तर इंटरनेटलाही प्रश्नांचा आधार बनवला जातो. जसं की आपलं हे झालं, कोणचा सर्च इंजिन आहे, कोणता नाही आहे, मग कोणता वेब ब्राउझर आहे, ईमेलला पाठवायला कोणत्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. तर हे सगळे इंटरनेट जे आहे हे महत्त्वाचं टॉपिक आहे, याची आपल्याला पूर्ण जाणीव असणं गरजेचं आहे. मग कोणतं नशीब चांगलं असलं तर इथूनही अगदी सोपा क्वेश्चन बनवला जातो की इनपुट कोणतं आहे आणि आउटपुट डिव्हाइस कोणचं आहे, तर हे आपल्याला सगळं माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आणि इथे अजून एक वर्ड हे केलं, स्टोरेज डिव्हाइसेस कोणकोणचे आहे, म्हणजे जसं CD झालं, SD कार्ड झालं, SSD एक्सटर्नल हार्ड डिस्क झालं, तर हे सगळे स्टोरेज डिव्हाइसेसबद्दलही आपल्याला माहिती असणं पाहिजे. मग टाईप्स ऑफ सॉफ्टवेअरचेही वेगळे प्रकार येतात, जसं सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, तर याच्याबद्दल आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. मग डिजिटल इनिशिएटिव्ह म्हणजे जे उच्च शिक्षणात वापरल्या जाऊन राहिले, जसं NDL आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी, मग शोधगंगा आहे, शोधगंगोत्री आहे, मग शोध सिंधू आहे. तर हे छोटे छोटे अगदी 5-5 मिनटाचे याची तुम्हाला बेसिक आयडिया जी आहे हे असली पाहिजे डिजिटल इनिशिएटिव्हची. आणि हे कोणत्या वर्षी आलं आणि कोणी दिलं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता येतं युनिट 9 पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, वन ऑफ द लेंडिएस्ट युनिट. हां, तर याच्यावरती सांगतो मी. इथे तुम्हाला SDG आणि MDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेस इतका सोपा विचारला होता की SDGमध्ये टोटल किती गोल्स आहे, किती उद्दिष्ट आहे हे विचारून घेतलं होतं. 17 उद्दिष्ट आहे की नाही. तर तुम्हाला नंबर वाईज तर नाही विचारणार, पण कोणचा आहे कोणचा नाही आहे, गोलचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. SDG MDG हे फार महत्त्वाचं आहे. नंतर प्रोटोकॉलमध्ये तुम्हाला मोनोट्रियल प्रोटोकॉल विचारला जाऊ शकतो, याच्यातनं प्रश्न बनतो. क्योटो प्रोटोकॉल किंवा पॅरिस समिट जे आहे इथूनही क्वेश्चन विचारले जातात. आणि नंतर जे आहे एक रिओ समिट आहे जी आपल्या फार महत्त्वाची आहे, अर्थ समिट ज्याला म्हणतो आपण, तर ही आपण लक्षात ठेवा. नंतर येतो एअर, वॉटर आणि साऊंड पॉल्युशन. ठीक आहे. जे हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण जे आहे जे आजकाल फार मोठ्या प्रमाणात चालू आहे, ते याच्यावरती या प्रदूषणाचे कारण आणि या प्रदूषणाने चे प्रभाव काय आहे, म्हणजे माणसाच्या हेल्थवर काय काय प्रभाव पडतात, कोणते डिजीज कंटामिनेटेड वॉटरमधनं पसरतात वगैरे, हे सगळे तुम्हाला आयडिया असली पाहिजे. नंतर येतं ऊर्जाचे स्रोत ही अगदी रिन्युएबल कोणचं आहे, नॉन रिन्युएबल कोणचं आहे, नंतर कोण किती हे आहे, सर्वात जास्ती कोणत्या प्रमाणात कोणती ऊर्जा उपलब्ध आहे. तर असे छोटे छोटे प्रश्न बेसिक किंवा मॉडरेट लेवलचे इथून विचारले जाऊ शकतात. मग नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, तर याच्यात जे 7 प्लॅन्स बनवले गेले होते, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेही महत्त्वाचं आहे. मोस्टली जे आहे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटची खात्री पूर्णपणे दिल्या नाही जात, पण कारण कधी याच्यातनं ते आउट ऑफ बॉक्सही विचारलं जाऊ शकतं. तेवढे आपल्याला 2-3 क्वेश्चनची आपली मेंटल तयारी असली पाहिजे की आपल्याला जे नाही माहीत हे येऊ शकतं. पण याचं जे आहे अगदी 1-2%, 2-3%, 1 किंवा 2 प्रश्नच असे राहतील जे तुम्हाला जमला नाही किंवा आयडिया असली तर तुम्ही तुक्केती बरोबर आन्सर काढू शकता. लास्टमध्ये येते आपल्याकडे हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण जे आहे याच्यात तुम्हाला एन्शियंट युनिव्हर्सिटीची जाणीव असणं फार गरजेचं आहे. जितके पण आहे, तक्षशिला युनिव्हर्सिटी, मिथिला, विक्रमशिला, नंतर तुमचं हे झालं काय म्हणतात हे मिथिला काय म्हणतात त्याला, जगदला युनिव्हर्सिटी वगैरे आहे, तर याच्याबद्दल आपल्याला बेसिक जाणीव असली पाहिजे. मग कोठारी कमिशन जे आहे, एज्युकेशन कमिशन ज्याला म्हणतात, तर हे खूप महत्त्वाचं आहे. इथेही बेसिक नॉलेज नाही, पण याची डिटेल माहिती असली पाहिजे, कारण कधी डीपमध्येही विचारून घेतात. खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे. मग प्री इंडिपेंडन्स आणि
पोस्ट इंडिपेंडन्स जितके पण कमिटीज आहे, जसं सडलार कमिशन झालं, चार्टर ॲक्ट झालं, तर हे सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग जे रेग्युलेटरी बॉडीज आहे, रेग्युलेटरी बॉडीजमध्ये जसं UGC झालं, AICTE झालं, याची आपल्याला कधी आहे, काय कार्य आहे, हे सगळं माहीत असलं पाहिजे. मग कधी याच्यातनं पॉलिटी रिलेटेड किंवा करंट अफेअरही विचारलं जाऊ शकतं. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यावर अजून प्रश्न आलेला नाही आहे, पण शक्य आहे की येणाऱ्या परीक्षेत न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020मधनंही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसी जे 8668 आहे याच्याबद्दलही आपल्याला डिटेल माहिती असली पाहिजे. ठीक आहे, आय होप. तर हे टॉपिक्स जे आहे फुल सिलेबससोबत तुम्ही यांना आधी पक्के करून घ्या, ज्याने तुमचे 70+ मार्क्स जे आहे ते शुअर होऊन जातील. ठीक आहे, सो दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू, बाय.